हाय मित्रांनो, नमस्कार. मी कविता गायकवाड बोलते. नवीन असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला कविता गायकवाड चॅनल आहे 1, 2, 3 मराठीत. लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. नवीन असेल तरी पण मला थोडा सपोर्ट करा. मला 4 दिवस खरंच तुमच्या सगळ्याच्या प्रेमात, मायेत, मैत्रिणीच्या, मित्राच्या, बहिणीच्या, भावाच्या जरी मला तुम्ही मला जरी थोडं सपोर्ट केला तर मी 4 दिवस जगीन. माझ्या जगण्याला पर्याय नाही, परंतु मी अशी जबरदस्तीनं जगते. अशी माझी बेकार परिस्थिती झाली ना, मला सगळ्यांनी असं रस्त्यावर बसवल्यासारखं केले. रस्त्यावर म्हणजे कसं रस्त्यावर? प्रत्येकाने गोड बोलून, खाऊन, पिऊन सगळ्यांनीच, नातेवाईकांनी, जनागोतांनी, मित्र, मैत्रिणी, पाहुणं, रावळं मला कुणी सुद्धा मला ढिल्लं सोडलेलं नाही. सगळ्यांनी माझ्याकडून वरबडून, झोंबडून, खाऊन माझी वाट लावली. आज मला त्याच्यामुळे रस्त्यावर बसायची वेळ आली. खरंच असं एखाद्यावर वेळ आली ना, एकतर टाकून देऊ नका आणि जवळ केलं तर कोणालाच अशी गद्दारी करू नका. मी प्रत्येकाला केली, पण प्रत्येकाने मला खरंच माझ्यावर एवढी लोकं बेईमान झाली ना, प्रमाणाच्या बाहेर बेईमान झाली. अरे आज ही वेळ हाय नाही, आधी माझ्यावर वेळ होती चांगली. मी तुमचं प्रत्येकाचं बघून, प्रत्येकाचं संरक्षण करून मी सगळ्याला तुम्हाला अन्नावर, पाण्यावर घातलं, माणसात बसवलं. तुम्ही प्रत्येकाने मला गद्दारी केली. मग मला वाटतं मी जे ह्या हाताने मी चांगलं केलं, पाचगात सगळ्याच्या मुखात घातलं, कुणाचं बरं वाईट, दवाखाना कुठं काय होय न हो, मी ज्याच्या त्याच्या वेळेवर झाली म्हणून मला देवानं अशी टाळू बुडवून ठेवली का? म्हणजे माझा गुन्हा झाला काय? मी प्रत्येकाला जवळ केलेलं, प्रत्येकाला तुझं माझं म्हणलेलं, चांगलं वंगळ, घासातलं 2 घास खाऊ पिऊ घातलं, असं मला देवानं टाळू माझी बडीली असेल का देवा? मला चष्मा नाही घातल्यावर दिसत नाही मित्रांनो. चेहरा असा लयच होते, डोळे लगेच बारीक होते ते. माझा प्रत्येक खेळूमध्ये चष्माचा, पण ते लागलेला नंबरचा चष्मा आहे. मला जास्त दिसत पण नाही. लांबचं दिसतंय, जवळचं बिलकुल दिसत नाही काय. काय माझ्या आयुष्याची कहाणी, ह्या सगळ्यांनी माझं डोकं बधीर करून ठेवलंय. मला कोणाचा आधार नाही, आसरा नाही. मी कशी जगते, काय जगते माझ्या जीवाला माहीत आहे मित्रांनो, बहिणींनो. फक्त माझ्या यूट्यूब चॅनलला, इंस्टाला, फेसबुकला लाईक करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल 1, 2, 3 कविता गायकवाड आहे. इंस्टाग्राम 677 गायकवाड कविता आहे. इंस्टाग्राम कविता गायकवाड 677. दीपक एक डीपी माझ्या मुलाच्या नावावर 2 डीपी आहेत त्या. 3 इंस्टाग्राम आहेत माझे मित्रांनो. फक्त लाईक करा, सबस्क्राईब करा. आता लाईट गेली, आता थोडा अंधक दिसणार आहे. चला असं काय, जेवढं दिसतंय तेवढं क्लिअर आहे. बोलण्याचा आवाज तर येईल क्लिअर मित्रांनो. फक्त माझ्या जीवनात मला ज्यांनी मला त्रास दिला आणि द्यायला पण लागली ती सध्या, असं एक दिवशी वाटतंय ना, खरंच जीवन संपवावं काय की. पण वाटतं आपण काय कमवलं येऊन, काय मिळवलं ह्या जीवनात येऊन, असं नको आहे हे व्हायला, करायला वाटतंय. एक सेकंदाला माझ्या मनात 2-2 मिनिटाला मी काय करू आणि कशी जगू, अजून मी हिंमत हारत नाही. माझ्या दुखण्यानं आता माझं गुडघं त्रास करायला लागले. सगळंच म्हणजे माझा पार्टच पूर्ण खराबच झाल्यासारखं झालं. काहीच माझ्या जीवनात अर्थच राहिला नाही. जगायचं कुठवर, मिळवायचं कुठवर, आणायचं कुठवर, ताकद जेव्हा होती सगळ्यांनी, ती गुळाला मधाच्या माशा कशा लागते का, तशा माशा घाई कानाच्या भोवतणी, डोक्याच्या भोवतणी, घराच्या भोवतणी, माझ्या भोवतणी होत्या. आता गुळ बी संपला, मध बी संपला आणि माशा बी संपल्या. एक ही माशी अशी साधी पण फिरकत नाही कोणीकडं. कोणी कोण तर आवाज येईल कुठल्या तर माशीचा, कुठल्या तर ह्याचा, पण नाही. एक ही माशी नाही, ना भोंगा नाही, ना किडा नाही, कुठलं काही नाही. सगळी जिथल्या तिथं शांत आहे. शेवटी पैशाला किंमत, पैशाला महत्व आहे. पैसा आज आहे आणि उद्या नाही. माझ्याकडे होता आणि मी सगळ्याचं मन जिंकले, मन जागले. प्रत्येकाला मी आधार आसरा दिला. म्हणून मी आतापर्यंत एवढ्या दुखण्यातनं माझी फक्त एक माझी जन्मकहाणी एवढी बेकार झालेल्या ना, मी जी बी बाकी सांगते, एक माझ्या जीवनात 2 ते 3 गोष्टी फक्त मी सांगू शकत नाही. लय अति म्हणजे लय अति घडल्या त्या आणि लय म्हणजे लय मी संकटात आहे त्या 2-3 गोष्टी. ती गोष्टी मला सांगता पण येत नाही त्या. जगात मांडता पण येत नाही त्या. असं वाटतं की मांडलं तर काहीतरी आपलं भविष्यात काही तर नवं जणू होईल आणि नाही जरी मांडावं
आपण आयुष्यभर झिजत-कुजत असंच तडफडत बसेल, असं पण वाटतंय. मग त्याच्यामुळे मी 2-3 गोष्टी मित्रांनो मी शेअर करू शकत नाही. मला तुम्हाला बोलायचं असेल तर मला मेसेज काही कळत नाही. मी मेसेजकडे लक्ष पण देत नाही. माझं YouTube चॅनलला, Instagramला माझा नंबर पण दिलेला आहे, मोबाईल नंबर. जेव्हा कोणाला मला बोलू वाटलं, विचारू वाटलं, तर तुम्ही मला कॉल करू शकता. माझ्या Instagramच्या नंबरवर मला कॉल केला तर मी तुम्हाला मोबाईल नंबर देऊ शकते, WhatsApp नंबर. पण मला तुम्ही WhatsAppवर पण बोला सांगते मी. पण असं माझं लईच मोठं प्रकरण आणि लईच माझी मोठी घटना झालेली आहे. त्याच्यामुळे मी कसं आहे, ही गोष्ट मी फोनवर सांगितलं तर एक दोघाला, चार चौघाला असं म्हणजे थोडं आपुलकी, कौतिक वाटेल. पण ही जरी YouTubeला, Instagramला अख्खं महाराष्ट्र बघतंय, महाराष्ट्र ऐकतंय. म्हणून मी दाताखाली जीभ धरल्यासारखं सगळं गट गिळते आणि सगळ्या गोष्टी मी शांत ठेवून बसते. मला काहीच असं म्हणजे आधार-पुरूप म्हणजे कुठल्याच गोष्टीचं मला आता मी जगील असं मला आधार-तारण कसलंच नाही. एक होता ती मुलगा पण वारला. पहिल्या बी ह्याच्यात आयुष्यात सांगितलेलंच आहे. मुलगा वारलाय, वडील वारलेत, भाऊ वारलाय, भाऊजाई वारल्या. त्याच्यामुळे कसं आहे, मला जण, गोत, नातं, प्रेम कुणाचंच राहिलं नाही आणि मला कुणी माझं आहे म्हणालं नाही मित्रांनो. चला बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ मोठा होता मित्रांनो. परत अजून दुसऱ्या व्हिडिओला सांगते. हाय.